तर भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस आता समोर येतेय। मुंबईत भाजपमुळे शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचा आरोप शिंदेंच्या नेत्यांनी केलाय। तर 90 पैकी 30 जागांवर मुस्लिम मतदार आहेत असं आम्ही जागा वाटप करताना सांगितलं होतं। त्यामुळे 30 जागा जिंकणं कठीण आहे असंही सांगितल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तर अमित साटम यांनी शेवाळे यांना प्रत्युत्तर दिलंय। जागा वाटपावेळी आमची सविस्तर चर्चा झाली होती, मात्र तेव्हा कुणीही नाराजी व्यक्त केली नाही असं अमित साटम यांनी सांगितलंय। बघाल की 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या। आणि त्या यापूर्वी पण आम्ही ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी पण आम्ही हे सूचित केलं होतं की ह्या 30 सीट या मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे। काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या। परंतु आता महायुतीतली ती जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या। या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेले आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही।